वडिलांच्या अंत्यसंस्कारात मुलीनं दिला मुखाग्नी, मुलगा नाही म्हणणाऱ्यांना केलं गप्प। रूढी परंपरांना मूठमाती देत मुलीनं जन्मदात्या वडिलांच्या प्रेताला खांदा दिला। एवढंच नाही तर मुलीनंच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले आणि आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली। तसंच मुलगा नाही म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी सणसणीत उत्तर दिले। बाळापूर शहरात काही वर्षापूर्वी वास्तव्यास असलेले पण खामगाव तालुक्यातील संभापूर येथील रहिवासी नंदकिशोर जगतसिंग पवार वय वर्ष 53 हे कारेगाव हिंगणा तालुका खामगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। त्याच उपचारादरम्यान दुःखद निधन झालं। त्यात त्यांना मुलगा नसल्यानं खांदा कोण देणार, मुखाग्नी कोण देणार अशी चर्चा सुरू झाली। असं असताना त्यांची वैष्णवी नावाची लहान मुलगी मुखाग्नी देण्यासाठी पुढे आली। नंदकिशोर पवार यांना सोनाली, प्रणाली आणि वैष्णवी या तीनही मुली असल्यानं मुलींनी खांदा देण्याचं ठरवलं। अंत्ययात्रा निघताना टिटव धरून वैष्णवी पवार अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे निघाली। बाळापूर शहरातील मोक्षधाम येथे गावातील मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर नंदकिशोर यांच्या प्रेतास अग्नी दिला। या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। संपत्ती, पैसा, घर, शेती याचा उत्तराधिकारी पुरुष असा समज मोडीत काढत या बहिणींनी आज नवा आदर्श निर्माण केलाय। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।